A to Z हाऊसिंग सोल्युशन्स बाय सोसायटी प्लस. पुण्या मुंबईत अनेक हाऊसिंग सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंट जोरात सुरू असलं तरी वेगवेगळ्या कारणांमुळे रिडेव्हलपमेंटचा निर्णय रखडलेल्या सोसायट्याही पुष्कळ आहेत. सभासदांमधलं एकमत तसंच सभासद आणि बिल्डर यांच्यातलं अंडरस्टँडिंग यावर रिडेव्हलपमेंटला गती मिळणार की ते रखडणार हे ठरत असतं. रिडेव्हलपमेंटच्या संपूर्ण प्रक्रियेत अनुभवी प्रकल्प सल्लागार अर्थात प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची मदत घेतली तर या संपूर्ण प्रक्रियेला निश्चितपणे गतीही मिळू शकते. त्यामुळेच प्रकल्प सल्लागाराची नेमकी भूमिका आणि त्यांच्या जबाबदारीबद्दल जाणून घेऊया ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार. ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय. नमस्ते संजय सर. नमस्ते. नमस्ते सर, आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवातच रिडेव्हलपमेंट या विषयाने केलेली, सो त्याच्यामुळे त्यातल्या पुढचा विषय आपण रिडेव्हलपमेंटची संदर्भातला आज आपण घेतो आहे. आणि मला सगळ्या श्रोत्यांनाही हे अपील करायचं आहे की रिडेव्हलपमेंट विषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर आमचा सगळ्यात पहिला एपिसोड या पॉडकास्टमधलाही नक्की ऐका. संजय सर, आपण सुरू करूया. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की सोसायटी मोठी असेल आणि पदाधिकाऱ्यांची फौज मोठी असेल तरी असा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमावा का? हो, खरं तर नेमणं अपेक्षितच आहे, आवश्यक पण आहे. साधारण याचं कारण सांगायचं तर एकतर पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट हा जो पार्ट आहे हा एक प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये पण जर पाहिलं तर आर्थिक मोठ्या गोष्टी, नंतर कायदेशीर गोष्टी, तांत्रिक किंवा टेक्निकल गोष्टी आणि सभासदांचे सगळे सायकॉलॉजी, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळं एकतर ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे. आणि जरी कमिटी असेल, सोसायटी छोटी असो किंवा मोठी असो, एक रिडेव्हलपमेंट कमिटीची एक त्याच्यामध्ये गरज असते. पण रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये या सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतीलच असं नाही. आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे हे एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. त्यामुळं रिडेव्हलपमेंट कमिटी किंवा रेग्युलर कमिटी ही याच्या संदर्भात पूर्ण त्या गोष्टीला न्याय नाही देऊ शकत. आणि म्हणून मग शासनाने पण ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व लक्षात घेतलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं पूर्ण एक योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी. आणि म्हणून त्यांनी जे काही गव्हर्नमेंट सर्क्युलर काढले त्या सर्क्युलरमध्ये सुद्धा प्रकल्प सल्लागार ही संकल्पना का असावी, त्याचा रोल काय असावा, त्याच्या जबाबदाऱ्या काय, त्याचं महत्त्व काय, या सगळ्या गोष्टी विशद केल्यात. आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की ते असल्यामुळं आणि जर प्रकल्प सल्लागार असेल तर या सगळ्या गोष्टी म्हणजे कायदेशीर गोष्टींचं पालन व्यवस्थित होईल, नंतर टेक्निकल गोष्टींचं पालन व्यवस्थित होईल, तरतुदींचं, नंतर ह्याच्यामध्ये आर्थिक गोष्टी त्याच्यामध्ये पण सगळ्या गोष्टी होतील. आणि सगळ्यात कन्सर्न आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये सभासदांचा एक हे असतो, एक विश्वासार्हता निर्माण होणं. आणि ती विश्वासार्हता निर्माण कधी होते तर सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने आणि सगळ्या सिक्वेन्सनी सगळ्या तरतुदींना आणि धरून पारदर्शकपणे पूर्ण जर केल्या तर सभासदांना विश्वासार्हता निर्माण होते. आणि हा सगळ्या गोष्टी या सहकार खात्याने ह्याच्यात विशद करून प्रकल्प सल्लागाराचा हा रोल डिफाईन केला आहे. म्हणून त्याची 100% ह्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये गरज आहे. आता सांगायचं तर याच्यामध्ये 4 जुलै 2019चं लेटेस्ट सर्क्युलर जे आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता बायलॉजमध्ये पण हे सगळ्या गोष्टी आहे की कुठल्याही सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर त्या रिडेव्हलपमेंटमध्ये ह्या सर्क्युलरचा अवलंब करणं हे त्यांनी बायलॉजमध्येच कंपल्सरी केलेलं आहे. सो त्या दृष्टीने हे महत्त्व नक्कीच आहे. आणि हे फक्त एका कमिटीचं एक किंवा एक छोटं काम नाही आहे, ही एक जबाबदारीपूर्ण काम आहे. आणि जबाबदारीच्या बरोबर बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड असल्यामुळं प्रकल्प सल्लागार हा सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतो आणि ती गरज आहे. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की हा एक प्रोजेक्टच असतो की ज्यात त्याचा व्याप खूप मोठा असतो, त्याचा आर्थिक पसारा मोठा असतो. त्याच्यामुळेच सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी आणि शासनाच्या तरतुदीनुसारही प्रकल्प सल्लागार हा नेमला पाहिजे रिडेव्हलपमेंटच्या ह्याच्यात. सर, मला सांगा आता की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अर्थात प्रकल्प सल्लागार नेमण्याचे काही निकष आहेत का? हो, आहेत ना, नक्कीच आहेत. आता याच्यात
कसं आहे, की शासनाने पहिल्यांदा हे निकष तयार करताना पाहिलं काय, की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी साधारण सुरुवातीला रिडेव्हलपमेंट चालू झालं, हे मुंबईमध्ये चालू झालं. बरोबर. आणि मुंबईमध्ये चालू झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की या कामामध्ये म्हणजे एक तर पारदर्शकता ठेवली जात नाही आहे. त्याचबरोबर सभासदांना विश्वासात घेण्याचा जो काम आहे ते पण केलं जात नाही आहे. ह्याच्यामध्ये जे काही टेंडरिंग करायचं आहे त्याच्यामध्ये पण ट्रान्सपरन्सी नाही आहे. त्याचबरोबर सहकार खात्याचे जे काही बायलॉजचे नियम आहेत, या सगळ्या तरतुदी पण पाळल्या जात नाही आहेत. नंतर जो काही समन्वय असला पाहिजे सभासद आणि आता ह्याच्यामध्ये काही गरज असलेले प्रोफेशनलची इन्व्हॉल्वमेंट, याच्यामध्ये समन्वय राखणं, तोही राखला जात नाही आहे. नंतर ही जी काही पुनर्विकास प्रक्रिया आहे, म्हणजे ज्या पद्धतीने मी जसं आपण पहिल्या ह्याच्यात बोललो तसं यात बऱ्याच मोठ्या गोष्टी आहेत, इन्क्लूड आहेत. पण मग ती योग्य पद्धतीने हाताळणं पण गरजेचं आहे. तेही हाताळणं होत नाही. टेंडरचे निकष पाळले जात नाही. जे काही कायदेशीर कागदपत्र तयार केलेत त्याच्यामध्ये पण त्रुटी आहेत. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून मग शासनाने याच्या संदर्भातले जे निकष आहेत ते ठरवले, की याच्यामध्ये काय असलं पाहिजे. तर तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक दिलं की ह्या सगळ्या निकषांचं पालन सगळ्याबरोबर करून याच्यामध्ये म्हणजे फिजिबिलिटी आर्किटेक्टचा महत्त्वाचा रोल आहे. तर आर्किटेक्चरल गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजेत. त्याच्याबरोबर याच्यामध्ये दुसरा रोल आहे, ज्याच्यामध्ये लीगल कन्सल्टेशन किंवा लीगल सगळं डॉक्युमेंटेशनचं रिव्ह्यू हा कायदेशीर म्हणजे सोसायटीची सिक्युरिटी, कायदेशीर सिक्युरिटी पाळण्याचा भाग आहे. तिसरा पार्ट आहे, की जो बिल्डर निवडणार आहे तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का नाही याचं पडताळून पाहण्याचा पार्ट आहे. त्याच्यानंतर आहे, की ही संपूर्ण प्रक्रिया ही सहकार म्हणजे सहकारी कायद्यानुसार पार पाडली जाते. त्याचे पायपोट नियम आणि कायदा. तर त्या तरतुदी सगळ्या पूर्ण पार पाडल्या जात आहेत का नाही, अशा सगळ्या गोष्टी ह्या विचार करून त्यांनी म्हणजे हे सगळे निकष त्याला लावलेत. आणि हे सगळे निकष लावताना त्यांनी काय केले, मग याचं सर्क्युलर काढून त्या सर्क्युलरमध्ये हे सगळ्या गोष्टी त्यांनी विशद केलेल्या आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. तर अशा पद्धतीने त्यांनी रिडेव्हलपमेंटचे हे निकष क्रिएट केलेत आणि ज्याच्यामुळं कुठलाही रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा पहिल्यापासून म्हणजे पहिल्या स्टेजपासून अगदी नवीन फ्लॅट मिळेपर्यंत त्यांना व्यवस्थित तो पीसफुल पद्धतीने किंवा त्यांचं एक स्वप्नपूर्ती आपण म्हणतो ना, तशा पद्धतीने पूर्ण व्हावा या दृष्टीने हे सगळे निकष त्यांनी लावलेले आहेत. खूपच महत्त्वाचे असे निकष दिसत आहेत, की वेगवेगळ्या गोष्टींचा विचार यात शासनाने केलेला आहे. अगदी आर्किटेक्चरपासून ते लीगल कन्सल्टेशनपासून सगळ्या गोष्टींमध्ये प्रकल्प सल्लागार हा खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे तुम्ही सांगता यावरनं कळतंय. तर मला सांगा, की शासनाचा आपण वारंवार उल्लेख करतोय, तर सहकार खात्यातर्फे काही कायदेशीर तरतुदीही करण्यात आल्या आहेत का, की नेमण्यासंदर्भात? हो, नक्कीच. म्हणजे असं आहे, की म्हणजे मी आता सुरुवातीला मुंबईमध्ये चालू झालं हो. आणि आपण आता जो पहिल्या याच्यामध्ये बघितलं, की ह्या सगळ्या त्रुटी दिसत आहेत. तर ह्या त्रुटी क्लिअर करण्याच्या दृष्टीने शासनाने पहिलं सर्क्युलर जे आहे सहकार आयुक्तांनी 3 जानेवारी 2009 या दिवशी पहिलं रिडेव्हलपमेंटचं सर्क्युलर हे सहकार आयुक्तांकडनं काढलं गेलं. बरं. आणि मग जे काय त्या सर्क्युलर नंतर ह्याला चांगले बेसिक सोसायट्या याचा अवलंब करायला लागल्या आणि अवलंब केल्यानंतर सहकार खात्याकडे येणाऱ्या तक्रारींचं प्रमाण कमी झालं आणि एक त्याला कुठंतरी शिस्तबद्धता यायला लागली आणि त्याच्यानुसार मग पुढच्या 10 वर्षामध्ये याच्यामध्ये बऱ्यापैकी एक काय म्हणतात ना, सगळं योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने एक ट्रॅक तयार झाला आणि एक शिस्त निर्माण झाली आणि लोक ती फॉलो करायला लागली. हा पहिला पार्ट झाला आणि मग 10 वर्षानंतर लक्षात आलं, की आता काळाच्या बदलानुसार बऱ्याच गोष्टी या सगळ्यामधल्या बदलल्यात आणि डिजिटायझेशन हा एक नवीन पार्ट म्हणजे आपण बघितलं, की आता संपूर्ण कुठलीही गोष्ट ही डिजिटल माध्यमातून करण्याचा एक सगळीकडं हे प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचे फायदे पण आहेत. सो शासनाने म्हणून त्या दृष्टीने 4 जुलै 2019ला नवीन अद्ययावत सर्क्युलर काढलं. मग त्यातल्या पहिल्या तरतुदी आहेतच, पण पहिल्या तरतुदीशिवाय त्यांनी आता नवीन ह्याच्यामध्ये काय केलं, की सगळं पहिलं करा, पण त्याचबरोबर त्यांनी आता वेबसाईट पण क्रिएट करायला सांगितली आहे सोसायटीला रिडेव्हलपमेंटची. ओके, सोसायटीनी रिडेव्हलपमेंटची वेबसाईट असायला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं, की आता सगळे सभासद एकाच ठिकाणी राहत नाही आहेत. आता साधारण 25-30 वर्षानंतर सभासदांनी नवीन वेगवेगळ्या ठिकाणी गेले असेल तर म्हणजे डिजिटली ते कनेक्ट राहावेत. राईट. आणि वेबसाईटवर सगळ्या गोष्टी अपलोड व्हाव्यात, म्हणजे मग सभासदांनाही माहिती मिळते वेळोवेळी आणि पारदर्शकता मेंटेन राहते. म्हणून त्यांनी हाही नवीन सर्क्युलरमधला एक महत्त्वपूर्ण बदल त्याच्यामध्ये केलेला आहे.
सो अशा पद्धतीने ह्या गव्हर्नमेंट आता ह्या 2 सर्क्युलरच्या माध्यमाने म्हणजे पहिलं सर्क्युलर आणि आत्ताचं लेटेस्ट सर्क्युलर याचा अवलंब करणं हे शासनाने घेतलेल्या नवीन म्हणजे ह्याच्यातली पावलं आहेत. आणि त्याच्याबरोबर आपण बघितलं तर 2014मध्ये जे बायलॉज आले त्या बायलॉजमध्ये पण शेवटच्या बायलॉजमध्ये ही तरतूद केली आहे की रिडेव्हलपमेंट करताना ह्या सर्क्युलरचा अवलंब करावा अशी तरतूद ही बायलॉजमध्ये केलेली आहे. त्यामुळं तीही एक शासनाने सोसायट्यांना म्हणजे कायदेशीररित्या बंधनकारक केलेली गोष्ट आहे. सो अच्छा. या 2 गोष्टी आणि त्याच्यात बायलॉजचं अंतर्भूषण या सगळ्या गोष्टींनी सहकार खात्याने याच्याकडे एक चांगल्या पद्धतीने बघितलंय आणि त्याच्यामुळे सोसायट्यांना नक्कीच चांगला फायदा झाला आहे. सर, एकच शंका होती फक्त. तुम्ही 2009च्या सर्क्युलरचा उल्लेख केलात की त्या सर्क्युलरद्वारे सरकारने पहिल्यांदा निर्देश हे केलेत की प्रकल्प सल्लागार हा तुम्ही नेमा का? बरोबर. हो. ओके. म्हणजे तेव्हापासून प्रकल्प सल्लागाराला एक अधिकृतपणे महत्वाचं स्थान मिळाले असं आपण म्हणू Yes, शकतो. नक्कीच. हो. येस. सर, आता मग याच्या पुढचा प्रश्न हाच येतो की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे प्रकल्प सल्लागार म्हणून कामाचं नेमकं स्वरूप काय असतं? हो. याच्यात असं आहे, या स्वरूपामध्ये आपण जर सगळा विचार केला तर सुरुवात कुठून होते? तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आता प्रकल्प सल्लागाराच्या ह्याच्यामध्ये वेबसाईट डिझाईन करणं सोसायटीची. हो. हा पहिला पार्ट झाला आणि त्याच्याबरोबर मग फर्स्ट येतं की फिजिबिलिटी रिपोर्ट काढणं. हा भाग आहे की आर्किटेक्टच्या मदतीने फिजिबिलिटी रिपोर्ट काढणं आणि तो फिजिबिलिटी रिपोर्ट मेंबरला समजावून सांगणं आणि तो मंजूर करून घेणं. हा पहिला पार्ट त्याच्यामध्ये आहे. दुसरा पार्ट जो आहे म्हणजे या प्रकल्प सल्लागाराच्या सगळ्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीमधला सेकंड पार्ट जो आहे याच्यामध्ये लीगल कन्सल्टेशन म्हणजे याच्यामध्ये संस्थेची सगळी लीगल कागदपत्र, सभासदांची इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स ही सगळी पडताळून पाहणं, त्याच्याबरोबर त्याच्या संदर्भातल्या त्रुटींचा रिपोर्ट सोसायटीला देणं. त्याच्यानंतर ज्यावेळी डेव्हलपर निवडला जातो त्यावेळी डेव्हलपरकडनं येणारे सगळे जे कायदेशीर कागदपत्र आहेत ते सोसायटीच्या वतीने पडताळून पाहणं, त्याच्यावरचं व्हेरीफाय करणं आणि सोसायटीची लीगल सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचं बेसिकली सजेशन देणं की त्या दस्तऐवजांमध्ये ते सगळे गोष्टी सोसायटीची सिक्युरिटी म्हणून ॲड केले गेले पाहिजेत. त्याचबरोबर सगळे येणारे डॉक्युमेंट बिल्डरकडनं हे सभासदांसमोर मांडून आणि सभासदांच्या शंका निरसन करून लिगली ते काय म्हणतात ना अपडेटेड करण्याचं लीगल रिस्पॉन्सिबिलिटी आणि संपूर्ण प्रक्रियेमध्ये कायदेशीर गोष्टीचं संपूर्ण मार्गदर्शन करण्याची लीगल कन्सल्टंटची एक जबाबदारी याच्यात विशद केली. त्याच्यानंतर आहे की फायनान्शियल कन्सल्टंट जो डेव्हलपर आपण निवडणार आहे तो डेव्हलपर त्याची आपला प्रोजेक्ट करण्याइतपर म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये तुम्हाला प्रोजेक्टची कॉस्ट डिफाईन होते आणि मग त्या कॉस्ट ज्यावेळी डिफाईन होते त्यावेळी आपला प्रोजेक्ट किती रकमेचा आहे हे कळाल्यानंतर तेवढ्या रकमेचं म्हणजे त्याची फायनान्शियल काय म्हणतात ना ड्यू डिलिजन्स नावाचा रिपोर्ट काढला जातो ज्याच्यामध्ये त्याची आर्थिक स्थिती म्हणजे आर्थिक सद्यस्थिती डेव्हलपरची आपला प्रोजेक्ट करण्यापर्यंत त्याची स्थिती चांगली आहे का या पद्धतीने ते बघितलं जातं. सो म्हणजे तो सक्षम आहे का आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का हा रिपोर्ट हा चार्टर्ड अकाउंटंटकडनं या प्रोसेसमध्ये घेतला जातो. हा एक म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीचाच भाग आहे प्रकल्प सल्लागाराच्या. त्याच्यानंतर ह्याच्यात आपण सांगितल्याप्रमाणे आत्ता आपण जो विषय केला की कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट म्हणजे सोसायटी ही कॉपरेटिव्ह ॲक्टखाली रजिस्टर्ड झाली आहे. हाऊसिंग सोसायटीचे संपूर्ण बायलॉजच्या आधारे सोसायटीचं कामकाज केलं जातं आणि आत्ता ॲडिशनल आपण सांगितलेली सर्क्युलर. तर ह्या सर्क्युलरचा अवलंब करताना याच्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या मीटिंग्स त्याचे नोटिसेस त्याचे अजेंडा म्हणजे त्याचे मिनिट्स ते सभासदांना तयार करणं आणि पाठवणं नंतर ते वेबसाईटवर अपलोड करणं सहकार खात्याला पाठवणं. तर ह्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटच्या प्रक्रिया त्याची कागदपत्र ह्या सगळ्यासुद्धा अप टू डेट ठेवणं हा एक याच्यातला एक भाग आहे जो गरजेचा आहे. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी अंतिम डेव्हलपर निवडला जातो त्यावेळी सहकार खात्याकडून प्राधिकृत अधिकारी नेमून घेणं त्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली संपूर्ण व्हिडिओ शूटिंग मीटिंग करून अंतिम विकसक निवडणं असं हे सगळं ह्या त्या कॉपरेटिव्ह कन्सल्टन्सीमध्ये हा एक पार्ट येतो. सो असं आपण जर बघितलं की 3-4 गोष्टी आहेत आणि हे सगळं केल्यानंतर याच्यामध्ये पुढचा पार्ट येतो की हे सगळं ह्या सगळे कन्सल्टंट असताना त्याच्यामध्ये एक संपूर्ण ह्या सगळ्यांना जोडण्याचं काम म्हणजे याच्यामध्ये सगळे सभासद आणि कमिटी त्याचबरोबर नवीन जोडला आपण ज्याला निवड करणार आहे तो विकसक आणि सोसायटी यांच्यामधला समन्वय राखणं सगळे कन्सल्टंट आणि
मेंबर यांच्यामधला समन्वय राखणं आणि नंतर डेव्हलपरची टीम आणि सोसायटीची कमिटी यांच्यामधला समन्वय राखून हा संपूर्ण प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेण्यापर्यंतचं काम करणं, असं सगळं हा ॲक्च्युली म्हणजे मॅनेजमेंट कन्सल्टंटचा पार्ट आहे. तर एवढे सगळे रोल ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. म्हणजे याचा एवढा ब्रॉडर खरं तर त्याचा अर्थ आहे आणि हा समजून घेऊन मग प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटनी या पद्धतीने जर सगळं काम केलं तर तो प्रोजेक्ट 100% खात्रीशीर पूर्णत्वाला जाऊ शकतो, कुठली अडचण न येता. सर, तुम्ही बोलताय त्यावरनं जाणवत आहे की प्रकल्प सल्लागार ही रिस्पॉन्सिबिलिटी किती मोठी आहे, किती व्यापक आहे. आणि आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक प्रोजेक्ट्स बघतो, मग ते नवीन असोत किंवा रिडेव्हलपमेंटचे, की बिल्डरकडे पैसे नसल्यामुळे किंवा तो बँकरप्ट झाल्यामुळे बरेचसे प्रोजेक्ट हे रखडतात. सो त्याच्यामुळे प्रोजेक्ट सल्लागार हा खूप महत्त्वाची भूमिका प्रत्येक प्रोजेक्टमध्ये निभावू शकतो. त्यामुळे सगळ्या सोसायट्यांनी, पदाधिकाऱ्यांनी चांगला प्रकल्प सल्लागार हा निश्चितपणे नेमला पाहिजे. नक्कीच, नक्कीच. सर, तुम्ही स्वतःही सोसायटी प्लस या तुमच्या संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प सल्लागार म्हणून सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत सहभागी होता. तर या संदर्भात सर तुम्ही सध्या किती सोसायट्यांसोबत काम करता याविषयी प्लीज सांगाल थोडं? हो, सांगायचं की ज्यावेळी मी सोसायटी प्लसनी साधारण 2013ला ही सेवा सुरुवात केली. ज्यावेळी पुण्यामध्ये पण रिडेव्हलपमेंट हे अगदी नवीन होतं. बरोबर. म्हणजे सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये तर आम्हाला रिडेव्हलपमेंट काय असतं आणि त्याचं महत्त्व काय हे समजून सांगण्यामध्येच आम्हाला सुरुवातीची 4-5 वर्षे गेली खरं सांगायचं तर. आणि मग ज्यावेळी 2017ला नंतर 17पासून ज्यावेळी नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल रूल आले, 2020ला युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल आले, त्याच्यामध्ये मग ह्या गोष्टीला चांगली चालना मिळाली. त्यामुळं सुरुवातीला आम्ही फक्त एक 3 प्रोजेक्टवर काम करत होतो आणि त्याला सुरुवात वेळ लागला. म्हणजे सुरुवातीच्या याला 4 ते 5 वर्ष लागली खरं सांगायचं तर. आणि नंतर हे तिन्ही प्रोजेक्ट आता आमचे पूर्णत्वाला गेले. सुरुवातीचे सांगायचं काय, बरं. संपूर्ण प्रोसेस करून आता कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी चालू होऊन पुढच्या वर्षभरात प्रत्येकाला आपापले फ्लॅट मिळतील वा. त्या डेव्हलपर सगळ्या मेंबर्सना. सो एक म्हणजे त्यांचं स्वप्न पूर्ण होतं आहे आणि त्याचा सगळा प्रवास आम्ही पाहतोय. हा एक नक्कीच वेगळा अनुभव आहे. आणि या पहिल्या पूर्ण झालेल्या प्रोजेक्टच्या काय म्हणतात ना, ह्याच्यावर यशावरच आम्हाला आत्ता 12 प्रोजेक्ट मिळालेले आहेत आणि आम्ही क्या आता बात आहे. 12 प्रोजेक्टवर काम करतोय. आणि हे 12 प्रोजेक्ट पुण्याच्या वेगवेगळ्या एरियामध्ये आहेत. कोथरूड आहे, सहकारनगर आहे, नंतर तुमचं प्रभात रोड, भांडारकर रोड आहे. अशा पुण्यातल्या वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही हे काम करतोय. सो अशा पद्धतीचं सोसायटी प्लसने ही एक नवीन वेगळं जबाबदारी आणि यालाही परत थोडंसं एक वेगळं स्वरूप दिलं आहे. म्हणजे जसं सोसायटी प्लस काहीतरी एक वेगळं क्रिएटिव्ह काम करत असतं आत्तापर्यंत, तशाच पद्धतीने आम्ही या ठिकाणी काय केलं आहे की शासनाने दिलेलं जे काय 4 जुलै 2019चं सर्क्युलर आहे, तर मग सोसायटीला हे वेगवेगळे प्रोफेशनल आणून हे सगळ्या गोष्टी करणं हे थोडंसं जिकिरीचं असतं. कमिटी तेवढा वेळ काढू शकत नाही. सगळ्यांचा सगळेच प्रोफेशनल योग्य पद्धतीने एकाच पद्धतीने म्हणजे काय म्हणतात ना की व्यवस्थित आणि सोसायटीच्या ह्याच्यानुसार उद्देशानुसार करतील सगळं काम असं सांगता येत नाही. म्हणून आम्ही त्याला थोडं एक वेगळं स्वरूप दिलं की सोसायटी प्लसनी संपूर्ण जबाबदारी घेऊन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून आम्ही सगळं पॅनल तयार केलं आहे. ज्याच्यामध्ये आर्किटेक्ट आहेत, ज्याच्यामध्ये लॉयर आहेत, ज्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि कॉपरेटिव्ह कन्सल्टंट पण आहेत. आणि हे सगळे कन्सल्टंट ह्याचं सगळं पूर्ण एक म्हणजे आम्ही सोसायटीला अंडर वन रूफ या सगळ्या सर्व्हिसेस फक्त सोसायटी प्लसकडनं एकाच छताखाली देतो आहे. आणि त्याचे चांगले रिझल्ट्स आलेत. म्हणजे सोसायट्यांना हेच हवं आहे की सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत आहेत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळत आहेत आणि एकच संस्था सगळी जबाबदारी घेते सुरुवातीपासून शेवटपर्यंतची. त्यामुळं सांगायला हे होतं की गेल्या 10 वर्षाच्या अनुभवानुसार आम्हाला एक 15 प्रोजेक्ट आम्ही पूर्ण आत्तापर्यंत 15 प्रोजेक्टवर काम केलं आहे. 3 पूर्णत्वाला गेलेत आणि 12वर आम्ही काम करतो आहे. आणि आज आता मात्र ह्या सगळ्या यशावर रोज नवीन आम्हाला एन्क्वायरीज येऊन आम्ही याच्यावर आमचं कामाचं स्वरूप वाढवतो आहे. खूपच मोठी अचिव्हमेंट आहे सर ही, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीलाही अगदी मनापासून शुभेच्छा. सर, पहिला प्रोजेक्ट जो तुम्ही केलात 2013मध्ये, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल आम्हाला की तो प्रोजेक्ट नेमका कोणता होता आणि कशी ती प्रक्रिया पार पाडली तुम्ही? हो, सुरुवातीचा पहिला प्रोजेक्ट हा आमचा डहाणूकर कॉलनीमध्ये लेन नंबर 1मध्ये अमन निवास नावाचं सोसायटी आहे, जी 47 मेंबर्स आणि 3 वेगवेगळ्या इमारतींची सोसायटी होती. आणि त्या ठिकाणी सांगायला पण एक आवडेल की संपूर्ण समिती ही महिलांची समिती होती. बरं. आणि महिलांनी एकत्र येऊन हा रिडेव्हलपमेंटचा विडा उचलला होता.
आणि त्याच्यामध्ये सोसायटी प्लसला त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलं, ती जबाबदारी आमच्याबरोबर दिली आणि सुरुवात होती सगळ्या सभासदांना एकत्र आणणं हे एक मोठं जिकिरीचं काम होतं एका प्लॅटफॉर्मवर आणि मग ते सगळं आम्ही पहिलं सुरुवातीला केलं. त्याच्यानंतर मग ही सगळी प्रोसेस जी संकल्पना आम्ही एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला, अंडर वन रूफ सगळं करायचं. त्यावेळी सुरुवातीला अशी अडचण होती की शासनाचे नियम, नंतर शासनाच्या ह्या गोष्टीला पण क्लॅरिटी नव्हती. त्यामुळे आर्किटेक्टकडनं फिजिबिलिटी काढला तरी त्यात गोष्टीत सोसायटीच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असायच्या. अशा बऱ्याच अडचणींना तोंड सुरुवातीला द्यावं लागलं आणि मग साधारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला जे आत्ताचे काम आम्ही एका वर्षात पूर्ण करतो त्यावेळी याच गोष्टीला आम्हाला साधारण 5 वर्ष पूर्ण करावी लागली. पण एक सांगायला हे होतं की पहिलं काम होतं आणि येणाऱ्या सगळ्या अडचणी मात करून आम्ही ते प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेलं आणि आता ह्या दिवाळीला आम्ही त्या सगळ्या 47 मेंबरला त्यांच्या नवीन घरामध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. क्या बात है. वन स्टॉप सोल्युशन हे सोसायटी प्लसचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जाणवत आहे आणि त्याच्यामुळेच अनेक सोसायट्या तुमच्याकडे येत आहेत आणि येत्या काळात येत राहतील. सर, आता मला सांगा की सोसायटीनं प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटला पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नेमकं कोणत्या टप्प्यावर सहभागी हे करायला हवं? म्हणजे बऱ्याचदा सभासदांचं पुनर्विकासाच्या मुद्द्यावर किंवा बिल्डर कोण असावा यावर एकमतच होत नसतं. अशा वेळी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची भूमिका महत्त्वाची ठरते. हो, नक्कीच. सांगायचं की आपल्या 4 जुलै 2019च्या सर्क्युलरच्या तरतुदीप्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हा सुरुवातीलाच नेमायचा आहे. ओके. त्यांनी स्पेसिफिक दिलं आहे की पहिलं प्राथमिक निर्णय घ्या तुम्ही. प्राथमिक निर्णय घेतला की लगेच तुम्ही प्रकल्प सल्लागार नेमा आणि प्रकल्प सल्लागार नेमूनच ॲक्च्युली सगळी कार्यवाही सुरुवात करा. म्हणजे कुठल्याही त्रुटी आणि कुठल्याही अर्धवट गोष्टी राहत नाही. कारण तिथनं सुरुवात आपण आत्ता सुरुवाती सांगितल्याप्रमाणे वेबसाईट डिझाईन करणं हा पण त्याचाच भाग आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट, टेंडर प्रोसेस करावी लागते. बिल्डर सिलेक्शनचे क्रायटेरियाज ठरवावे लागतात. बिल्डर सिलेक्शन क्रायटेरिया ठरवून बिल्डर निवडणं, ही प्रक्रिया राबवणं ही प्रकल्प सल्लागाराच्याच माध्यमातूनच अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शक आणि एक त्रयस्थ म्हणून होते. कारण सोसायटीतल्या लोकांनी केली की त्याला कुठंतरी परत वेगळं स्वरूप दिलं जातं. म्हणून प्रकल्प सल्लागाराचा रोल हा इथं या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर मग लिगल डॉक्युमेंटेशन आणि लिगल डॉक्युमेंटेशनची पण पूर्ण सिरीज आहे. त्याचे सिक्वेन्स ठरला आहे आणि तो पूर्ण झाल्यावर मग वेकंट पोझिशन. सो ह्या सगळ्या स्टेप्स या गव्हर्नमेंटनी पूर्ण सेट करून दिल्यात. त्यामुळं प्रकल्प सल्लागाराची निवड ही तुम्ही पहिल्या सुरुवातीलाच करायची आहे आणि सुरुवातीला केली तरच मग तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी अगदी सुखकर आणि काय म्हणतात ना की कुठलाही अडथळा न येता होऊ शकतात. त्यामुळं शासनाने दिलेली गोष्ट जी आहे ती सगळ्या सोसायट्यांनी त्याचा अवलंब करावा. याच्यामध्ये सुरुवातीलाच कन्सल्टंट नेमला तर सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि आपल्या उद्देशाप्रमाणे आणि टाईमलाईनप्रमाणे सगळं होईल. राईट. म्हणजे आपल्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायचंय हा विचार जेव्हा सभासदांच्या मनात येईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा प्रकल्प सल्लागार कोण असावा बाबा याच्यावरही त्यांनी थॉट हा दिला पाहिजे. हो, येस. फक्त सर, तुम्ही ही जी काही सगळी कामं सांगताय प्रकल्प सल्लागाराची, तर ही कुठेतरी तारेवरची कसरत असते असं जाणवतंय. तर काय सांगाल यात? हो, नक्कीच आहे. खरंच ही कसरत आहे सांगायचं. आणि कारण यामध्ये असं असतं की आम्हाला एक सोसायटीचं म्हणणं समजून घेणं, त्याचबरोबर ह्या प्रोसेसमध्ये प्रत्येक कन्सल्टंटकडनं त्याबाबतची कायदेशीर आणि शासकीय तरतूद समजून घेणं, ती सभासदांना सोप्या भाषेत समजावून सांगणं, हे एक महत्त्वपूर्ण काम आम्हाला ह्या प्रोसेसमध्ये करावं लागतं. तसेच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जसे एक टप्पे आम्ही पार करतो तसं सभासदांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. पहिल्या दिवशी असं वाटतं की हे शक्य आहे का, अशी साशंकता त्यांच्या मनात असते. पण एक टप्पे ज्यावेळी पार केलं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे बदल आणि त्यांच्यामध्ये तो एक म्हणजे आत्मविश्वास वाढायला सुरुवात होती की अरे हे शक्य आहे. आधी आपण काहीच कळत नव्हतं, आता आपण पहिली स्टेप कळली, आता आपल्याला हे कळालं, आता दुसरं कळतंय. सो ह्या स्टेप्स कळाल्यानंतर एकतर हा एक महत्त्वाचा म्हणजे बदल त्याच्यातला आम्हाला जाणवतो. आणि मग शेवटच्या टप्प्यावर सांगायचं शेवटी असं जाणवतं हे सगळे आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळं आणि सगळ्या गोष्टी सिक्वेन्सप्रमाणे योग्य पद्धतीने पार पाडत गेले. त्या चेहऱ्यावर एक विश्वासाचं एक काय म्हणतात ना खूण दिसते की अरे काय विश्वास आहे की आता मला नवीन फ्लॅट मिळणार आहे बरं का. तर हे समाधान पण खूप महत्त्वाचं आहे आणि यामुळं प्रोजेक्ट पण पूर्णत्वाला जातो, सभासदांचं स्वप्न पण पूर्ण होतं
आणि सांगायचं तर हे सगळं शक्य आम्हाला कशामुळे झालं आहे, तर फक्त रिडेव्हलपमेंटमुळं नाही. तर गेले 34 वर्ष जो काय आमचा प्रवास आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सोसायटी आणि त्यांचे सभासद यांच्याशी जोडलं गेलो आहे. त्यांच्याबरोबर एक विश्वासाचं नातं निर्माण केलं आहे आणि हे नातं निर्माण झाल्यामुळं ही सगळी काय म्हणतात ना, हे सगळं शक्य होतं की म्हणजे ह्याच्यात फक्त तांत्रिक गोष्टी नाही आहेत, फक्त शासकीय गोष्टी नाही आहेत फक्त. तर ह्याच्यामध्ये सभासदाचं एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण करणं आणि त्याच्यामध्ये एक विश्वासार्हता निर्माण करणं, हा एक महत्त्वपूर्ण ह्याच्यातला एक ही भूमिका आहे आणि ती भूमिका मात्र आम्ही या प्रवासात पार पाडतोय आणि म्हणून रिडेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये आता सोसायटी प्लसचं नाव एक विश्वासू प्रकल्प सल्लागार म्हणून नावारूपाला आले. सर, तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की एक वेळ तांत्रिक बाजू, कायदेशीर बाजू सांभाळणं हे सोपं असतं, पण ह्युमन रिलेशन्स आणि माणसांना सांभाळणं आणि त्यांना सोबत घेऊन एखादा प्रकल्प साकारणं हे खरंच खूप अवघड काम असतं आणि तुम्ही हे खूप महत्त्वाचं, मोलाचं असं काम करताय. याला आम्ही रिडेव्हलपमेंटमधलं मेंबर मॅनेजमेंट म्हणतो. ओके. रिडेव्हलपमेंटमधलं मेंबर Member मॅनेजमेंट आणि येस, मेंबर मॅनेजमेंट हा रिडेव्हलपमेंटचा गाभा आहे. खरंय, बरोबर. सर, आता एक शेवटचा प्रश्न की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून तुमचं काम नेमकं कुठल्या टप्प्यावर सुरू होतं आणि केव्हा संपतं? आमचं काम मी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांचं प्रायमरी कन्सेंट घेण्यासाठी, म्हणजे आम्ही असं करतो की इम्पॉर्टन्स ऑफ रिडेव्हलपमेंट हेच पहिल्यांदा सोसायटी सभासदांना समजून सांगतो आणि ते समजून सांगितल्यानंतर ते त्यांचा प्राथमिक निर्णय घेतात की आता रिडेव्हलपमेंट करायला हरकत नाही, कारण याच्यामध्ये एवढे सगळे फायदे आहेत आणि याचा इम्पॉर्टन्स आहे आणि याच्यामध्ये मला काहीतरी त्याच्यामध्ये माझं पण त्याच्यामध्ये फायदा आहे आणि संस्थेचा पण फायदा आहे हे कळाल्यानंतर, म्हणून प्रायमरी कन्सेंटच्या वेळीच आमचं खरं तर सुरुवात होते आणि पूर्णत्वाला ह्या प्रोसेसप्रमाणे जर सांगितलं तर ज्यावेळी वेकंट पोझिशन दिलं जातं त्यावेळी शासनाच्या सर्क्युलरप्रमाणे हा प्रकल्प सल्लागाराचा पार्ट या ठिकाणी संपतो नियमाला धरून. पण आता आमच्या अनुभवाप्रमाणे मात्र पार्ट 1 हा आहे आणि पार्ट 2 पण लागतो, कारण ज्यावेळी जो ताबा दिलेला जातो जुन्या फ्लॅटचा आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहायला जातात आणि प्रकल्प चालू असतो, त्यावेळी ह्या सभासदांना परत एकत्रित ठेवणं ही एक परत वेगळी जबाबदारी खरं तर असते, जी शासनाने त्याच्यात म्हणलेली नाही आहे, पण आमच्या या प्रॅक्टिकल अनुभवानुसार ती लागते आणि आम्ही त्याला प्रकल्प सल्लागार पार्ट 2 असं म्हणतो आणि ज्याच्यामध्ये डेव्हलपर पण इन्व्हॉल्व असतो आणि ज्याच्यामध्ये सोसायटीचे सगळे मेंबर इन्व्हॉल्व असतात. आणि सांगायला आवडेल की सोसायटी प्लस ती पण जबाबदारी आता घेत आहे, म्हणजे रिडेव्हलपमेंट प्रकल्प सल्लागार जो पार्ट 2 म्हणतोय आम्ही, ती पण आम्ही भूमिका करतो. आणि अजून एक सांगायला हवेल की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आजपर्यंत आम्ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करताना जे सोसायटीचं काम आम्ही पहिलं चालू केलं सोसायटी प्लसने 34 वर्षापूर्वी, मानसश्री सहकारी गृहरचना संस्था बिबीवाडी, कॅनरा बँकेच्या समोर आणि जुन्या राव हॉस्पिटलच्या शेजारी असं त्याचं हे आहे. त्या सोसायटीचं रेग्युलर आम्ही काम 34 वर्षापूर्वी चालू केलेलं आमच्या सोसायटी प्लसचे जे आम्ही रिलेशनशिप मेंटेन करतो ती आजपर्यंत होती आणि त्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंटसुद्धा आम्ही पूर्ण आता केलं आहे, म्हणजे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून आता कन्स्ट्रक्शनची प्रोसेस चालू आहे. तर म्हणजे मला हा एक अनुभव म्हणून शेअर करायला आवडेल की मानसश्री सोसायटी ज्याची सुरुवात आम्ही केली, म्हणजे गेले नवीन बिल्डिंग बांधली त्यावेळी आम्ही त्यांच्याशी जोडलं गेलो होतो आणि आता ती बिल्डिंगची पुनर्बांधणी करताना सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि ही प्रक्रिया पण पार पाडण्यासाठी ती जबाबदारी पण त्यांनी आमच्यावर दिली आणि त्याच्यामध्ये सभासदांना एक जे काय म्हणतात ना, जो हे अपेक्षित होतं ते सगळ्या गोष्टी आम्ही सोसायटी प्लसच्या माध्यमातून करून दिल्या आणि हा एक काय म्हणतात ना, सोसायटी प्लसच्या ह्या रिडेव्हलपमेंटच्या सेगमेंटमधला एक अत्यंत महत्त्वपूर्ण काय म्हणतात ना की बाब आहे की 34 वर्ष सोसायटीबरोबर राहणं आणि ज्या सोसायटी सुरुवात पहिल्यांदा बांधली होती तिलाच परत 34 वर्षानंतर परत बांधकाम करून देण्यासाठी आपण त्याच्याबरोबर असणं, हा एक काय म्हणतात ना, एक उल्लेखनीय बाब आहे, एक समाधानाची बाब आहे आणि अशी सोसायटी प्लस ही पहिली संस्था असेल मी असं सांगेन महाराष्ट्रामध्ये की जी एका संस्थेबरोबर 34 वर्ष काम करते. खूपच हृदय अनुभव असणार आहे नक्कीच हा, की इतके वर्ष तुमचं बिलॉंगिंग आहे, बॉन्डिंग हे आहे. सो त्याच्यामुळे बाकी सोसायट्यांना, सभासदांनाही यातनं खूप चांगला मेसेज मिळेल की सोसायटी प्लस सारखा जर विश्वासू प्रकल्प सल्लागार असेल तर तो लाईफ लॉंग तुमच्यासोबत हा राहणार आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्हाला त्यांची मदत, सहकार्य हे मिळणार आहे.
तेव्हा पुणेकरांनो, तुमचं रिडेव्हलपमेंटचं स्वप्न हे निश्चित साकार होणार आहे, कारण सोसायटी प्लस हे तुमच्या मदतीला आहे. आणि सोसायटी प्लस हे काही फक्त पुण्यापुरतं थांबलेलं नाही आहे, तर नाशिकमध्येही सोसायटी प्लसचे नवीन प्रोजेक्ट्स हे सुरू आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही शहरात असाल तरी तुम्ही सोसायटी प्लसला अगदी हक्कानी संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 8956260730. मी परत एकदा रिपीट करतो, 8956260730. याशिवाय तुम्ही info@societyplus.co.in या त्यांच्या मेल आय डीवरही संपर्क साधू शकता. आणि रिडेव्हलपमेंटविषयी आणखी माहिती पाहिजे असेल तर त्यांच्या वेबसाईटलाही नक्की भेट देऊ शकता, जी आहे www.societyplus.co.in. आत्ता आपण ऐकलात A to Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर. ही सोसायटी प्लसची निर्मिती असून मीडिया नेक्स्ट आणि साऊंड्स ग्रेट ऑडिओ सोल्युशन्सची प्रस्तुती आहे.